स्पर्धेचा मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे। जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात केली आहे। या स्पर्धेत भारतातील हजारोंच्या संख्येने स्पर्धक सहभागी झालेत। राज्यासह देशामध्ये हाफ मॅरेथॉनसाठीचा सर्वात अवघड असा समजला जाणारा 21 किलोमीटरचा सातारा हिल हाफ मॅरेथॉनचा हा ट्रॅक आहे। थंड हवा, धुकं आणि निसर्गाचा आनंद घेत 75 वर्ष वयाच्या स्पर्धकांचा देखील सहभाग या मॅरेथॉनमध्ये पाहायला मिळतोय। आणि याच सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। पाहूयात। जगातील सर्वात खडतर मॅरेथॉन मधली एक मॅरेथॉन खडतर पाहिली गेली तर साताऱ्यातील सातारा हाफ हिल मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते। या मॅरेथॉनचा जे उद्घाटन आहे ते सातारा जिल्हाधिकारी त्याचबरोबर सातारा पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। त्यानंतर आता सर्वात खडतर ट्रॅकवर आता स्पर्धक धावण्यासाठी सुरुवात झाली आहे। तर आजचं वातावरण देखील आल्हाददायी असल्याचं पाहायला मिळते। पूर्ण साताऱ्यावर धुक्यांची चादर देखील पसरल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। राजधानी साताऱ्यामध्ये ही हाफ हिल मॅरेथॉन पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। लहानापासून मोठ्यापर्यंत या ठिकाणी स्पर्धक हे धावत असतात। त्याचबरोबर सातारकर देखील धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावर जर बघायला गेलं तर या स्पर्धेसाठीची आतुरता ही स्पर्धकांमध्ये असल्याचे देखील पाहायला मिळते। गेल्या 14 वर्षापासून हे स्पर्धक या ट्रॅकवर धावण्यासाठी येत असतानाचं देखील चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। पुढील 3 तासात राज्यभरामध्ये 30 ते 40 किलोमीटर